नमस्कार मित्रमैत्रिणींनो. राहुल गांधी यांनी आता ठरवलेलं आहे की मोदी यांचे जे काही हे फालतू प्रोपॅगंडा आहेत की नाही त्याला सडेतोड उत्तर द्यायचं. आज राहुल गांधी यांनी खूपच मजेशीर गोष्ट केली. त्यांनी एक तिजोरी आणली होती सभेच्या ठिकाणी आणि तिजोरी त्यांनी डायरेक्ट तिजोरी उघडली. त्या तिजोरीवर लिहिलेलं होतं एक है तो सेफ है. सेफ म्हणजे आपल्याला माहितीये प्रोटेक्टेड आहे, रक्षण केलेलं आहे. आणि त्या तिजोरीमधून बाहेर कोण येतं? अदानीजी. आणि मोदी त्यांच्या पाया पडत आहे. काय सांगू इच्छितात राहुल गांधी याच्यातून? राहुल गांधींना हे सांगायचं आहे की या देशामध्ये फक्त एकच व्यक्ती सेफ आहे, ती म्हणजे अडानी. अडानी इतकी मोठी कंपनी आहे, गौतम अडानी. त्यांच्याच कंपनीला सगळं मिळावं म्हणून हे सरकार, हे मोदी, हे शहा प्रयत्न करत आहेत. आणि राहुल गांधी यांनी जे सांगितलं ना ते एकदम खरं आहे. मी तुम्हाला काही उदाहरणं देते बघा. आता बघा, अदानी हे गौतम अदानी यांची अदानी कंपनी ही कधीही एअरपोर्ट चालवत नव्हती. 4-5 वर्षापूर्वी त्यांनी कायदा बदलला, सरकारने कायदा बदलला की म्हणे नवीन ज्यांनी कधीही एअरपोर्ट हँडल केलं नाही अशा कंपन्यांना सुद्धा आपण एअरपोर्ट हँडल करायला देऊ. आणि कायदा आल्याच्या नंतर झटकन असं झालं की 7-8 ठिकाणचे एअरपोर्ट चालवायला अदानी यांना मिळाले. मोठे मोठे एअरपोर्ट्स, मुंबई मधलं एअरपोर्ट असेल, फक्त पुण्यातलं सोडलं तर बाकी महत्वाची मोठी एअरपोर्ट्स जे आहेत देशभरातले हे अदानी चालवतात. तुमचे एसीसी सिमेंट, अंबुजा सिमेंट कोणी विकत घेतलंय? अदानींनी. फॉर्च्यून ऑइल कोणाचं आहे? अदानींचं. सोयाबीनच्या किमती कमी कशासाठी होत आहेत? जेणेकरून अदानी स्वस्तामध्ये सोयाबीन घेऊ शकतील आणि मग तुम्हाला त्याचं तेल काढून महागात विकू शकेल. सोयाबीनच्या किमती कधीच तुम्ही इतक्या कमी पाहिल्या नव्हत्या, तेवढ्या कमी या किमती झालेल्या आहे. महाराष्ट्रामधल्या कितीतरी शाळा आता अदानी चालवायला घेत आहे. धारावी, मुंबईमधलं एवढं मोठं धारावी प्रोजेक्ट हा अदानीला दिलेला आहे. कशाला? डेव्हलप करायला. जसं काय डेव्हलप करायला बाकीचे कुठले तुम्हाला बिल्डर्स मिळालेलेच नाही आहेत. अशा प्रकारे कितीतरी गोष्टी सांगता येतील की ज्याच्यामधून हे स्पष्टपणे दिसतंय की अदानींच्याच फायद्यासाठी हे सरकार काम करत आहे. हसदेवचं जंगल कोणी घेतलंय? हसदेवचं जंगल अडाणींनी घेतलेलं आहे. ते जंगल कापून त्याच्यातनं खाणीतून ते कोळसा बाहेर काढणार आणि तिथलं जंगल पूर्ण नष्ट होणार. त्या जंगलामध्ये राहत असणारे लाखो आदिवासी बेघर होणार. आणि सगळं कोणासाठी? गौतम अदानींसाठी. गौतम अदानींनी इतकं हिंदी मधलं आपल्याला माहिती आहे की एकमेव असं निष्पक्ष चॅनल होतं एनडीटीव्ही इंडिया, जिथे रवीश कुमार आपल्याला खऱ्या गोष्टी सांगायचे, तळमळीने सांगायचे. हे चॅनल त्यांनी अदानींनी विकत घेतलं. कशासाठी घेतलं? खरं बोललेलं पटत नाही, कारण त्याच्यावरून हे सांगितलं जायचं की कसं हे सरकार काम करतंय, कसं हे सरकार अदानींसाठी काम करतंय. आणि आता अदानींनी ते चॅनलच विकत घेतलं. आता तुम्हाला जे जे म्हणून सगळे चॅनल दिसतात टीव्हीवर, ते सगळे चॅनल हे या लोकांनी विकत घेतलेले आहे. ते दाखवायच्या म्हणून थोड्या बहुत तोंडी लावायला बातम्या दाखवतात, म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की बाबा काय एकाच साईडच्या दाखवतात. पण खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर येत नाही. कितीतरी माझ्या ओळखीतले मित्र मैत्रिणी पत्रकार आहेत, ते म्हणतात की पत्रकारिता राहिली नाही, आम्ही सांगूच शकत नाही खरं, कारण आम्ही खरं काय मांडायला जातो आणि मग वरून आदेश येतो की हे सांगायचं नाही आहे. तर अशा प्रकारे हे जे काही देशाची बर्बादी लावलेली आहे ती अदानी यांच्यासाठी या मोदी यांनी लावलेली आहे. राहुल गांधी यांनी हे जे सेफ मधून अदानी काढले ते एकदम परफेक्ट आहे. मोदींचे खूप मोठे मित्र आहेत हे. मोदी जेव्हा विदेशामध्ये जातात ना, तेव्हा विदेशामधल्या प्रेसिडेंटला, प्राईम मिनिस्टरला त्यांना हे सांगतात की आमच्याकडची अदानी अशी कंपनी आहे, एकदम चांगलं काम करते, ब्रिलियंट आहे, तुम्ही त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट द्या. एका विदेशी प्रधानमंत्र्यांनी तर असं पण सांगितलं की मोदी इतकी अदानीची तारीफ करत होते की मला असं वाटलं की हे अदानीचे एजंट आहे की एखाद्या देशाचे पंतप्रधान आहेत. म्हणजे पंतप्रधान आहे असं वाटलंच नाही, ते एजंट आहे असंच वाटलं, असं तो प्रधानमंत्री म्हणतो. काय अवस्था केली आहे बघा त्यांनी अदानीसाठी. आणि राहुल गांधी यांनी हे जे सेफ मधून अदानीचं फोटो काढलं ना, मला एकदम आवडलं. ती खरी गोष्ट आहे. या गोष्टी लक्षात घ्या. महाराष्ट्र जर का तुम्हाला अदानीला विकू द्यायचं नसेल, त्यांनी बराच महाराष्ट्रातली जमीन अदानीला दिलेली आहे. दूध उत्पादनाची जी जमीन आहे, दुग्धशाळेची जमीन आहे महाराष्ट्र सरकारची, ती पण अदानीला दिलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर जमिनी महाराष्ट्रातल्या आज अदानीच्या घशात गेलेल्या आहे. अख्खा महाराष्ट्र जर अदानीच्या आणि या गुजरात्यांच्या घशात घालायचा नसेल तर मला असं वाटतं की उद्याच्या निवडणुकीला आपल्याला महाविकास आघाडीलाच निवडून द्यायचं आहे आणि हे भाजप, हे मागास लोकांना आपल्याला पाडायचंय, एवढं लक्षात ठेवा. थांबते.